फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी, युनिक आणि ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, म्हणजेच काय बॅकनेक डिझाईन. पण कशी बनवावी समजतच नाही. सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणी जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, कारण मी इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आज तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगणार आहे. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. खरं तर छान असा छोटासा काट आपण बॉर्डरला खालच्या साईडला घेतलेला आहे. एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे त्याची जी काही उंची आहे तर ती आहे इथे खरं तर 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी अधिक 2.5 इंच शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 इंच. आणि याचा मुंडा घेतलेला आहे 5.25. क्रॉसमध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8 अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बघा, बंद बाजूच्या साईडनी गळ्याची मार्किंग करायची. तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. तर बघा, मग मी इथे टोटल 9चा गळा होता, अर्धा इंच मार्जिन असं 9.5 ला मार्किंग करून घेतली. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर जी काही मेन गळ्याची मार्किंग आहे तर त्याची मार्किंग करून घ्यायची असते. सो बघा, मग इथून मी 2.5 आणि 3 इंच असं 2 मार्किंग करून ठेवते, म्हणजे शेप आपला जिथे मॅच होईल त्यानुसार आपण तिथे नंतर मार्किंग करणार आहोत. त्यानंतर इथून ह्या पद्धतीने हा कर्व ड्रॉ करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला शोल्डरला इथे मॅच करायचा आहे आणि खालून सुद्धा गोलाकार शेप इथे ड्रॉ करून घेतला. ठीक आहे, तर बघा ही आपली फायनल गळ्याची मार्किंग आहे. तर मी थोडीशी अजून इथे डार्क करते, म्हणजे तुम्हाला परफेक्ट आपली मार्किंग कुठली आहे तर ते सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग आता मार्किंग झाल्यानंतर जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो अगदी परफेक्ट आणि तंतोतंत इथे कटिंग करून झालेली आहे आणि फायनली आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग दोन्हीही झालं. आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना आपला हलायला नको, गळा रुंदी जास्त स्प्रेड व्हायला नको, स्टिचिंग तिरकी जायला नको. त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टीप मारणं खरं तर खूपच गरजेचं आहे. आणि फायनली आपण इथे टीप मारून घेतली.
यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. आता ह्या पद्धतीने टीप मारल्यावर गळ्याच्या मध्ये जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपण गळ्याच्या मधलं आणि कमरेच्या खालचं एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतल्यानंतर पिनाही काढून घ्यायच्या आणि आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आता बघा हे कट्स मारून झाल्यानंतर हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो खरं तर आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि खरं तर ना परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित बॅक पार्ट तयार करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला गळ्याच्या साईडने अगदी व्यवस्थित ते सेट करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित गळा नक्कीच रेडी करता येईल. कारण हा गळा आपण कॅनव्हास पेपर यूज न करता इथे रेडी करत आहोत, त्यामुळे संपूर्ण फिनिशिंग ह्या दाबटीपवर डिपेंड आहे. आणि बघा मग फायनली अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला गळा इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित गळा आणि कमरेचा पाळ दोन्ही आपलं सोबतच इथे रेडी झालं. याचाच अर्थ आपल्याला इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. यानंतर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. खरं तर म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी या पद्धतीने परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. आणि फायनली आपला बॅक पार्ट इथे रेडी झाला. त्यानंतर इथे मी 2.5 आणि 3 इंच असं 2 मार्किंग केला. ज्या पॉइंटला हा शेप मॅच होतोय त्या पॉइंटला मॅच केला. त्यानंतर मध्यभागी असं फोल्ड केलं दुसऱ्या साईडला, प्रेस केल्यानंतर फेंट मार्किंग झाली तर ती चॉकच्या साहाय्याने डार्क करून घेतली, म्हणजे दोन्ही साईडने आपले शेप अगदी परफेक्ट व्यवस्थित सरळ यावे यासाठी. त्यानंतर काय करायचं बघा, गळ्याच्या मधला हा कपडा घेतलेला आहे आणि हा सेंटर पासून कट करूयात. खरं तर इथे आपल्याला चपटी पट्टी तयार करायची आहे, डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला. सो इकडनं पण मी कट करून घेते व्यवस्थित आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा. आणि मग टीप मारत ही पट्टी अगदी प्रॉपर व्यवस्थित रेडी करून घ्यायची आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी आपली ही पट्टी इथे तयार झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने अजून एक पट्टी आपण इथे तयार करून घेऊयात. तर दोन्हींचा पण आपली जी काही रुंदी आहे तर ती सेम येईल याची थोडीशी काळजी घ्यायची, जेणेकरून आपली फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी. आता ही तयार झालेली पट्टी आहे ना, तर याची काय करायची आहे, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कटिंग करायची आहे आपल्याला, ते सुद्धा सेम साईज मध्ये. सो बघा मग अंदाजे 1 ते 1.25 इंचाची पट्टी आपल्याला इथे खरं तर कट करून घ्यायची आहे. एक पट्टी कट केली की सेम त्याच साईज मध्ये आपल्याला उरलेल्या पट्ट्या सुद्धा इथे कट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर अजून करून घेऊयात आपण. आणि जर एवढं कमी पडल्या तर मग अजून आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता सध्या मी एवढेच राहू देते आणि मग कमी पडल्यावर आपण ते तयार करून घेऊयात. आता हे जे काही छोटे छोटे पीसेस आहे तर हे आपल्याला आता इथे बॅक नेकला लावून घ्यायचे आहेत. तर इथे बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे, गळ्याच्या खाली ना 1.5 इंच किंवा 2 इंच असं
मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा गोलाकार शेपमध्ये व्यवस्थित 2-2 इंचाची आपण मार्किंग करून घेऊयात. म्हणजे आपल्याला ते जे काही नॉट आहे, म्हणजे ज्या काही आपण चपट्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत तर त्या कशा लावायच्या तर याची आयडिया येईल आणि ते वरखाली वगैरे कमी जास्त त्यातलं अंतर व्हायला नको, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मार्किंग केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने ती पट्टी फोल्ड करत वरचा जो काही गळ्याचा शेप आहे तिथे लावून घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही पट्टी आहे तर ही लावताना 2 पट्ट्यांमधला डिस्टन्स कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. जर तुम्हाला वाटत असेल तर अर्धा इंच किंवा 1 इंच किंवा 1.5 इंच अशा म्हणजे सेम साईजवर तुम्ही ऑलरेडी आधीच मार्किंग करून ठेवू शकतात आणि मग नंतर त्या मार्किंगवरच अगदी व्यवस्थित एकसारखी ही पट्टी तुम्ही जॉईन करू शकतात. बट इथे मी मार्किंग न करता व्यवस्थित अंदाज घेते आणि खूप पण काही अंतर सोडलेलं नाहीये, कारण की ना जिथे आपण गोलाकार शेपमध्ये मार्किंग केली ना तिथे पुन्हा आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा जेवढ्या वरती आहे तेवढ्याच त्याच लेवलमध्ये. खरं तर त्याच लेवलमध्ये होणार नाही, थोडेसे तिरक्या होणार आहे, पण आपल्याला सेम लावायचे आहे, कमी किंवा जास्त होऊ द्यायची नाहीये. एखादी जरी खालच्या आणि वरच्या लेअरला कमी जास्त झाली तर आपली डिझाईन बिघडू शकते. सो त्यामुळे मग वरचा जो काही आता आपण लावत आहोत तर त्या ठिकाणी ना कमी डिस्टन्स ठेवायचा आहे 2 पट्ट्यांमध्ये. ठीक आहे. आणि मग खालच्या साईडला आपण बरोबर म्हणजे ज्या पद्धतीने वरती लावलेलं आहे त्या पद्धतीने लावून घेऊयात आणि त्या एकाच लेवलमध्ये दिसतील ह्या हिशोबाने लावायला गेलं तर त्यातलं अंतर आपोआपच वाढणार आहे, कारण की तो गोलाकार शेप आहे. आणि बघा ह्या पद्धतीने मग आपली इथे या पट्ट्या वरच्या साईडला लावून झालेल्या आहे. आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने फोल्ड करून आता जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली तिथेच आपल्याला ह्या पट्ट्या इथे जोडून घ्यायच्या आहे. पुन्हा सांगते, वरच्या जो काही आता गोलाकार शेपमध्ये आपण ह्या पट्ट्या लावलेल्या आहेत बरोबर तेवढ्याच आपल्याला खालच्या गोलाकार शेपमध्ये लावायच्या आहेत. बरोबर असं तिरकं ते मॅच होईल या हिशोबाने लावायचं आहे, किंवा काही काही ठिकाणी ते बरोबर एकाखाली एक सुद्धा येणार आहे. फक्त काळजीपूर्वक लावायचं आहे. डिस्टन्स 2 पट्ट्यांमधला कमी जास्त होता कामा नये याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे बिघडायला नको. खरं तर त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि जी काही पट्टी आहे ना तर ती फोल्ड करून लावताना समोरासमोर त्याचा बंद बाजू येईल या हिशोबाने लावायची आहे, कारण की कडेकडेचं आपल्याला एक्स्ट्राचं नंतर कट करून घ्यायचं आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही लक्षात राहू द्या. आणि फायनली अशा पद्धतीने बघा संपूर्ण पट्ट्या आपल्या इथे लावून होत आलेल्या आहेत. तर बघा मग खरं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही पण पट्ट्या आपण 2 लेअरमध्ये लावलेल्या आहे, खाली आणि वरती, तर त्या अगदी व्यवस्थित एकसारख्या लावलेल्या आहे. फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट आलेली आहे. अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये खरं तर ह्या सगळ्या लागल्या गेलेल्या आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कट करताना आपल्या ब्लाउजला कुठेही चुकून कट वगैरे जाणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर वरच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं आहे, अगदी काळजीपूर्वक. ठीक आहे. ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती व्यवस्थित फॉलो करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण गडबडीमध्ये चुका होऊ शकतात आणि मग आपली कामं वाढू शकतात, आपला ब्लाऊज बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका. आता या पद्धतीने ह्या पट्ट्या व्यवस्थित जोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे एक लेस यूज करायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट याचा जो काही काट आहे तर हा आहे कॉपर गोल्डन कलरचा, त्यामुळे इथे आपल्याला कॉपर गोल्डन कलरचीच लेस यूज करावी लागणार आहे. जर तुमच्या ब्लाउजवर गोल्डन सिल्वर जी काही लेस मॅच होत असेल त्यानुसार लेस तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कुठली लेस यूज करायची आहे, बारीक की जाड किंवा ब्रॉडमध्ये एकदम छान अशी डिझायनर वगैरे वर्कवाली, तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता इथे ही लेस वरच्या साईडला मी लावून घेतलेली आहे. खालच्या साईडने सुद्धा लेस लावायची आहे. एवढंच नाही तर या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे, पण त्याआधी आपण यामधून नॉट ओवून घेऊयात, जेणेकरून आपल्याला जर आधीच लेस लावली तर मग ते नॉट ओवून नंतर जरा अवघड जाऊ शकतं त्यामुळे. आणि ते बघा नॉटला सुरुवातीला मी सेफ्टी पिन ओवून घेतलेली आहे. त्याने काय होईल की आपल्याला ही नॉट ओवून सोपं जाईल. एकाड एक झिगझॅग शेपमध्ये आपल्याला ही नॉट ओवून घ्यायची आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने एकाड एक आपण इथे ओवून घेतलेली आहे, ती सुद्धा झिगझॅग शेपमध्ये. ठीक आहे. सो संपूर्ण आता आपल्याला इथे हे या पद्धतीने व्यवस्थित ओवून घ्यायचं आहे. आता बघा हे ओवून झाल्यानंतर म्हणजे एक साईडचं झालेलं आहे, तर आता आपलं ही जी काही आपली सेफ्टी पिन आहे तर ही काढून घेऊयात. हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे.
आणि मग त्यानंतर एक्स्ट्राचं आता आपण इथे कट करून घेऊयात. आणि आता पुन्हा सेफ्टी पिन ओवून घेतली आणि जे काही आपले राहिलेले होते त्यातून आपल्याला ते पुन्हा ओवून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडचं ओवून झाल्यावर खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती. ऍक्च्युली तुम्हाला माहित असेल किंवा माहित नसेल तरी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी लक्षात येईलच बघा. तर इथे सुद्धा झिगझॅग मध्ये एकाड एकच आपण ओवून घेणार आहे. पहिल्यांदा थोडंसं लक्ष ठेवावं लागतं. नेक्स्ट टाइम पासून काही नाही, अगदी व्यवस्थित प्रॉपर असं ते ओवलं पण जातं आपलं. आणि डिझाईन सुद्धा अगदी परफेक्ट अशी खरं तर इथे रेडी झालेली आहे, तुमच्या लक्षात येईलच बघा. ठीक आहे. सो बघा मग खरं तर फायनली खूप सुंदर असं आपल्या इथे ही नॉट ओवून घेतल्यानंतर डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण ही सेफ्टी पिन इथे मी काढून घेते. त्यानंतर एक्स्ट्राचं नॉट कट करून घेते. आणि मी म्हटलं होतं की आपल्याला इथे लेस लावायची आहे. सो ती लेसही लावून घेऊयात. त्याआधी काय करायचं आहे, जर साईडचे हे जे काही नॉट आहे ना, तर हे जरी आधी टीप मारून पॅक केले तरी सुद्धा चालणार आहे. पण मी सगळ्यात आधी काय करते, खालच्या साईडला लेस लावून घेते. आता लेस या पद्धतीने लावायची आहे की जे काही याआधी नॉट लावलेले आहेत तर त्याचे जे काही कडेकडेचे पार्ट्स आहेत, कोपरे, तर ते व्यवस्थित आपल्या लेसमध्ये पॅक होतील. आणि मग तिथून धागा वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको. तर ह्या गोष्टीची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित असं आपण इथे हे लेस लावून घेतली. आता ह्या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. आणि त्याही पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूपच सुंदर येते. आता लेस लावून झाल्यानंतर बघा इथे कडेने नॉट आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे, ते सुद्धा टीप मारून. त्या डबल टीप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा मग सिंपल एक सिंगल टीप मारली तरी सुद्धा चालेल. आता बघा एक साईडने टीप मारून ते पॅक करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आपण इथं आता दुसऱ्या साईडने सुद्धा सिंपल अशी सिंगल टीप मारून ते व्यवस्थित पॅक करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग वरच्या लेसला पण दुसऱ्या साईडने टीप द्यायची बाकी होती, तर कंटिन्यू लगेचच आपण ते टीप सुद्धा इथे देऊन घेतलेली आहे. यानंतर आता कडेचं जे काही नॉट आहे तर एक्स्ट्राचं, तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि मार्किंग तर आपण ऑलरेडी इथे केलेलीच आहे. आता आपल्याला जी काही आपण गळ्यापासून कडेने मुंड्याच्या शेप जो काही ड्रॉ केलेला आहे तर त्या शेपवर व्यवस्थित लेस लावायची आहे. तर बघा कॉपर गोल्डनच कलरची मी इथे लेस घेतलेली आहे, फक्त ब्रॉड आणि डिझायनर लेस घेतली. जर तुम्हाला एवढी ब्रॉड लेस यूज करायची नसेल तर तुम्ही जी लेस आपण बारीकशी आधी यूज केलेली आहे ती सुद्धा इथे डबल लेअर मध्ये लावू शकतात, तरी सुद्धा डिझाईन सुंदरच येणार आहे, लुकही मस्तच नक्कीच येईल. ठीक आहे. पण मी इथे ब्रॉड लेस घेतलेली आहे. आता एक्स्ट्राची कट करायची. आणि खरं तर ना आता ही जी काही लेस आहे या लेसला सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची आहे. तर मी नेहमीप्रमाणे सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असेल तरी सुद्धा आठवणीने डबल टीप म्हणजेच दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. आणि त्याही पेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपण इथे दुसऱ्या साईडला सुद्धा खरं तर लेस लावून घेतलेली आहे. आणि आता ही जी काही दुसऱ्या साईडची लेस आहे तिथे सुद्धा दुसऱ्या साईडने टीप देऊन घ्यायची. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लेस आपण इथे लावून घेतलेली आहे. यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. टक्स सुद्धा खरं तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो सेंटर पासून बघा मी 4.5 आणि उभा डिझाईनवर डिपेंड असतं, तर इथे सध्या मी 3 इंचाची मार्किंग केली. असं आपण 4 ते 4.5 इंचाची मार्किंग करत असतो, पण इथे डिझाईन आपली भरपूर सारी खाली आलेली आहे, त्यामुळे टक्स आपल्याला जरा छोटे टाकावे लागणार आहे. तर जी मार्किंग केली होती तिथेच बरोबर आपल्याला तिरके टक्स टाकायचे. संपूर्ण टक्सला डबल टिप द्यायची आहे. एवढंच नाही तर सुरुवातीला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. एक साईडचा टक्स टाकल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात. आणि फायनली परफेक्ट असे दोन्ही साईडचे टक्स आपले इथे टाकून झालेले आहेत. जर टक्स परफेक्ट असतील तर ब्लाउज अजूनच आपल्याला फिटिंगला छान बसतो, त्यामुळे आठवणीने परफेक्ट टक्स टाकून घ्यायचे आहे. आता टक्स टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला सिंपल असं फॅब्रिक पासून लटकन बनवायचं आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही लटकन बनवू शकतात. तसं बघायला गेलं तर चॅनलवर सुद्धा याआधी मी बरेचसे लटकन डिझाईनचे व्हिडिओज टाकलेले आहेत. पण जर तुम्हाला काही वेगळी डिझाईन बनवायची असेल तर ते व्हिडिओ बघून बनवू शकतात, किंवा या पद्धतीने
सिंपल जरी लटकन बनवायचं असेल तरी सुद्धा बनवू शकता. तर इथे आपण खरंच सिंपल असं त्रिकोणी लटकन बनवलेलं आहे, ते सुद्धा 2 लेअरमध्ये आणि फिनिशिंग सहित प्रॉपर असं पॅक सुद्धा केलेलं आहे, जेणेकरून तिथून धागे पण निघायला नको आणि त्याचा लुक सुद्धा बिघडायला नको. सो फायनली दोन्ही साईडचे सिंपल असे लटकन आपले तयार झालेले आहेत. आता यानंतर काय करायचं आहे, बरोबर सेंटर पासून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि बॅक पार्टला लावून घ्यायचे. साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंचावर हे नॉट लावायचं आहे. नॉटला नेहमी डबल टिप देऊन लॉक करायचं आणि एक साईडचं लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची, जेणेकरून दोन्ही साईडने अगदी परफेक्ट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये नॉट लागले जावेत, म्हणजे फिनिशिंगला छान येईल आणि फिटिंगला सुद्धा ब्लाउज नक्कीच मस्त बसतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट असे आपले इथे हे नॉट लावून झालेले आहे आणि फायनली आपली ही बॅकनेक डिझाईन सुद्धा इथे कम्प्लीट स्टिच करून झालेली आहे. सो जरा जवळून मी तुम्हाला लुक दाखवते. तर बघा मग फायनली खूप छान झटपट तयार होणारी डिझाईन आपण इथे तयार करून घेतलेली आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला ना डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. त्याचबरोबर काठ जो होता छोटासा तर तो खालच्या साईडला घेतलेला आहे आणि मोठा काठ आपण बाहीवर घेतलेला आहे आणि मध्ये सुद्धा नॉटचं मस्त असं झिगझॅग मध्ये डिझाईन बनवलेली आहे आणि यामुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक आलेला आहे. छान अशा डिझायनर फॅन्सी लेस सुद्धा यूज केल्या, त्यामुळे आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोपी पद्धत आहे, थोडासा टाइम लागतो, पण लक्ष देऊन जर केलं तर पटकन सुद्धा परफेक्ट फिनिशिंग येईल अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, बघितल्यावरच लक्षात येतं. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. यासाठी अशी छानशी डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.